कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक 2 मधील ओबीसी गटात राजकारणाचं वारं फिरलं। भाजपच्या उमेदवाराच्या प्रकृतीवरून विरोधकांनी अफवांचे जाळे पसरवण्यास सुरुवात केली आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळपासून पूर्णपणे थंडावला असून आता चोरी चुपके यंत्रणा राबवली जात आहे। परंतु यामध्ये आता राजकारणानं वेगळंच वळण घेतलं असून आपल्या प्रतिस्पर्ध्याला गारद करण्यासाठी अफवांचं पीक जोरात सुरू आहे। वार्ड क्रमांक 2 मधील भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांची प्रकृती थोडी अस्वस्थ झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। परंतु याचे भांडवल करून काही जणांनी अफवांचे पीक पसरवण्यास सुरुवात केली आहे। याबाबत डॉक्टर रवींद्र आरळी यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका असे स्पष्ट केले आहे। कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक 2 मधील ओबीसी गटात आणि अनुसूचित जाती महिला गटात अटीतटीचा सामना रंगला आहे। त्यामुळं सध्या काटशहाचं राजकारण चालू आहे। गेल्या 15 दिवसात सर्वच उमेदवारांनी अगदी जीवाचं रान करून आपापला प्रचार केला आहे। परंतु मतदार राजा कोणाच्या पदरात झुकतं माप देतो हे 16 तारखेला स्पष्ट होणार आहे। दरम्यान कुपवाड शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी MIDC पोलीस सतर्क झाले असून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे।